मला असं वाटतं की आपण हे खूप चांगलं काम करताय, पवित्र काम करताय. काय बदल होता कार्बन दिल्यानंतर? कार्बन दिल्यानंतर पानाची साईज वाढली, हाईट वाढली ऊसाची. आता तुम्ही जर फुटवे बघाल तर माझे सरासरी आता सरांनीच मोजले 20 ते 22 फुटवे आहेत 20 ते 22 फुटवे. आणि सरासरी आहेत, सगळीकडे आहेत, आणि युनिफॉर्मली. सर्वात महत्वाचं ते पण हलक्या जमिनीत. आणि हा सगळ्यात महत्वाचं, हलकी जमीन म्हणजे इथं माती कमी आहे, इथं दगड जास्त आहे ह्या जमिनीमध्ये. म्हणजे एवढ्या हलक्या जमिनीत एवढे आपल्याला अफलातून रिझल्ट मिळाले. अफलातून रिझल्ट आले. म्हणजे आता आणि 5 महिने होत आले, आता बरोबर. जवळपास 8 ते 10 फूट उंचीवर आता ऊस आहे. आता आपण जर सरांच्या हातात बघितला, हा. बघा ना हो, पानाची साईज बघू शकता. साईज बघा पानाची. आणि एवढं ऊन आहे तरी प्लॉट म्हणजे असा ट्रेस मध्ये अजिबात दिसत नाही. हा. आणि आपण जर बघितलं तर आज शेतकरी खूप दाणेदार खतं किंवा खूप 50-50 किलोच्या बॅगी टाकताय बरोबर. शेतामध्ये ऊसासाठी. बरोबर. काय ग्रीन लाईफनी मिळता का रिझल्ट? प्रमाण एवढं कमी आहे त्याचं नाही, तरी. ग्रीन लाईफनं रिझल्ट मिळाला आम्हाला. म्हणजे उगाच आपण किती सोडलं ग्रीन लाईफ आपण? एक 40 किलो सोडलं. 40 किलो. हा, 40 किलो ग्रीन लाईफ, 40 किलो ऑर्गॅनिक कार्बन सोडलेलं आहे. आणि अगोदर हा, परिस्थिती कशी होती प्लॉटची? एक 50% उगवण होती आणि 50% 3-4 फुटवे होते. असं जास्त प्रमाणात अशी फुटवे नव्हते. अजिबात. पण आता आज तुम्ही स्वतः प्रत्यक्ष प्लॉट बघून फिरून बघितलेला, जवळपास 90 ते 95% ठिकाणी सरसरीत 8 ते 10 फुटावर हा प्लॉट आपला गेलेला आहे. आपण जर बघितलं अल्ट्रावाइड मध्ये बघा ना, काळोखी एक नंबर आहे. हा. आज जर बघितलं तर टेम्परेचर किती आहे आज? हा, टेम्परेचर भयंकर आहे इथे. आम्हाला इथे आजूबाजूला शेतकऱ्यांनी पण म्हणले, अरे ह्या जमिनीत तू एवढा प्रयत्न केलायस, ऊस लावतोयस तू, म्हणजे त्यातनं एवढा रिझल्ट येईल आम्हाला वाटत नाही. मी म्हटलं बघूया, ट्राय करूया. म्हणलं नाही, काय होईल, जास्तीत जास्त फेल जाईल, परत दुसरं काहीतरी करू. पण आता हे रिझल्ट बघून असं आहे की आम्ही असं ठरवलेलं आहे की खोडवा पीक जर ह्याच्याही पुढचं पीक जर चांगलं यायचं असेल तर हे दर 15 दिवसाला हे प्रॉडक्ट हे घातलंच पाहिजे. म्हणजे हे तुमच्यासाठी नाही, हे मी माझ्यासाठी केलं पाहिजे. का तर त्या जमिनीची पुरत आम्हाला दिसलं की माझी जमीन ही पूर्ण खडकाळ, म्हणजे इथं आम्ही द्राक्ष लावताना जेसीबीनं खड्डे आम्ही इथं काढलेले आहेत आणि बुस्टर मारून आम्ही इथं खड्डे काढलेले आहेत. अरे बाप. तर त्या ठिकाणी आम्ही जर असा ऊस करत असेल तर मी ह्या ठिकाणी कुठलंही पीक करू शकतो असा आत्मविश्वास वाढलेला आहे. आपल्यामुळे आम्हाला मिळाला. आम्ही हे सोडलं ऑर्गॅनिक कार्बन आणि सर्वसाधारण 4 ते 5 दिवसातच फुटण्याचा, म्हणजे रोज घरामध्ये आमचं डिस्कशन असते. बरोबर. अक्षरशः म्हणजे आम्ही रोज, तुम्हाला पटणार नाही, एक दिवसाला आम्ही ह्याचे फोटो काढतो बागेचे आणि कुठं काय कमी आहे, कुठं काय जास्त आहे. आम्ही घरात एक अर्धा तास 15 जेवणाच्या अगोदर आमच्या घरात चर्चा असते. बरोबर. तर तो म्हणाला की काका जरा काळोखी दिसायला लागले आणि थोडा तजेलदारपणा आलाय. म्हणलं आता ह्या प्रॉडक्ट मध्ये दम आहे, आपण हे शेड्यूल कंटिन्यू करू. आता हा जो तुम्हाला रिझल्ट दिसतोय, आता हे एकतर माझ्या पुतण्याच्या ह्यामध्ये मेहनत आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, हे आपण हे 2च महिने झाले मी हे प्रॉडक्ट वापरतोय. फक्त 2 महिन्यातला हा रिझल्ट आहे. फक्त 4 वेळा मी हे आतापर्यंत लिक्विड आणि पावडर सोडलेलं आहे आणि सरांनी जी ट्रीटमेंट सांगितली त्या पद्धतीने मी हे फॉलो करतो. म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलेले आहे. कार्बन आणि ग्रीन लाईफचाच हा रिझल्ट आहे. नमस्कार. नमस्कार सर. सर, आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव सचिन रामचंद्र औरसंगे, राहणार मूळ जत, शेती सुद्धा माझी जत हद्दीमध्ये आहे. अच्छा, आता आपण बघू शकतो ऊसाचं क्षेत्र आहे. किती क्षेत्र आहे सर हे? हे आता असे 3 एकरचे 2 प्लॉट आहेत माझे आता. ओके. हा. बर, आता ही लागवड कधीची आपण ज्या क्षेत्रात आहे? हे 24 नोव्हेंबरची लागवड आहे. नोव्हेंबरची लागवड आहे. सर्वप्रथम मला हे सांगा, म्हणजे आपल्याकडं प्रमुख व्यवसाय काय आहे आपला? प्रमुख व्यवसाय शेतीचा आहे आमचा. शेतीचे. हो. टोटल क्षेत्र किती आहे आपल्याला? 100 एकर. 100 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये ऊस किती एकरावर आहे? ऊस आता हा 6 एकर लागण आहे. बर. गावाकडे एक 8 एकर लागण आहे. 14 एकर. एकर लागण आहे. 14 एकर आहे. हा. आणि आपण ज्या प्लॉट मध्ये ही कोणती व्हरायटी कोणती? ही 86-032 आहे. 86-032 आहे. अच्छा, आपल्याला शेतीची आवड आहे का? भयंकर आवड आहे सर. बरं बरं, म्हणजे ही नोव्हेंबर मधली लागवड आहे? हो, ही नोव्हेंबर मधली लागवड. 24 म्हणजे 24 महिने, 26-27 नोव्हेंबरची लागवड असेल. ओके. आणि मला हे सांगा, तुम्ही मग अनुभव सांगत होते का याला खूप वेळ गेला हो, लेवलिंग हे वगैरे करायला? आता पूर्वी हा असा एक डोंगरच होता, पट डोंगर होता. ओके. आणि जवळपास 3-4 महिने आम्ही ह्याला असं लेवल करत करत असे टेबल प्लॉट तयार केले, 5 3-3 एकराचे असे
टेबल प्लॉट तयार केले. आणि पूर्वी तर आम्ही द्राक्षाची लागण केलेली होती. 12 एकर द्राक्ष लागण ऑलरेडी आम्ही इथे केलेली होती ह्या ठिकाणी. तर हा एकच 3 एकरचा प्लॉट द्राक्षाचा सक्सेस झाला आणि बाकीचे अनसक्सेस झाले. ह्याचं कारण असं होतं की जे आम्ही 7-7, 8-8 फूट जे माती हलवली, म्हणजे पहिला जो मात्याचा जो थर होता तर तो एकतर बांधाला गेला किंवा तो ह्या जमिनीच्या खाली गेला. त्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला अजिबात आलं नाही. खूप प्रयत्न केले. अगदी 80 ट्रक भरून आम्ही सोल्युबल ॲट अ टाइम आणलेले शेतकरी आहोत. युट्यूबवर असंच बघत असताना मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचशे कंपन्या आल्या की ज्या मला ऑर्गॅनिकमध्ये किंवा ऑर्गॅनिक कार्बन कमी होतं हे मला कळलेलं होतं पूर्वी माझं माती परीक्षण वगैरे केलं असल्यामुळं. तर मी अशा शोधात होतो की अशी कुठली पर्टिक्युलर कंपनी आहे का जी म्हणजे मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवण्यास. निर्माण वाढवून देईल. त्याच्यानंतर आपल्याशी संपर्क झाला. संपर्क झाल्यानंतर तुम्ही सरांचा नंबर दिला. बरोबर. तर ते आले माझ्या प्लॉटवर. ओके. तर त्यावेळी ही जी लागवड झालेली होती हे जानेवारी एंडला आलेले होते माझ्याकडे. आणि ते म्हणाले की ह्याच्यामध्ये परिस्थिती पालटू शकेल, तर तुम्ही असं ह्या पद्धतीने आमचे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रॉडक्ट लिक्विड आहे आणि ग्रीन लाईटची बॅग. आणि आपल्याशी सुद्धा चर्चा होताना आपण तेच सांगितलं की बाकी काय तुम्ही करू नका, बरोबर. हे एकदा आतापर्यंत केलं, हे एकदा करून बघा, शेड्यूल तुम्ही करून बघा. लागवड तुमची नोव्हेंबर मधली होती आणि तुम्ही सोडलं कधी? फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये सोडलं मी. अच्छा, म्हणजे 2 सर माझ्याकडे जानेवारी एंडला आलेले होते ओके. आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आम्ही हे सोडलं. आता आपण जर बघितलं तर आज शेतकऱ्यांकडे काहींकडे जमिनी खूप चांगल्या आहे, बरोबर. पण तंत्रज्ञान व्यवस्थित नसल्यामुळे हा. ऊसामध्ये फक्त खर्च होतो. बरोबर आहे. काय वाटतं, हे शेड्यूल ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर खर्च कमी होईल का शेतकऱ्यांचा? खर्च तर 100% म्हणजे एक 60-70% खर्च हा ऑलरेडी कमीच आहे. बरोबर. आणि मी म्हणतो जर असा रिझल्ट येत असेल तर खर्च करायला तरी काय हरकत आहे. काय हरकत आहे? म्हणजे जर आपण 60-70 हजार रुपये एकरी आपण खर्च करणारच आहोत वर्षभर, तर ते हे जर खर्च 30-40 हजारामध्ये जर आपल्याला बसत असेल वर्षासाठी, तर मी तर म्हणेन ह्याच्या दीडपट खर्च मी करायला तयार आहे. का तर मला पुढच्या वर्षीचा सुद्धा असाच ऊस मला हवा आहे बरोबर. ह्या हिशोबाने. माझा पुढचा प्रश्न असा आहे, आतापर्यंत याला कार्बन किती गेला असेल, किती लिटर गेला असेल? आतापर्यंत कार्बन एक 40 लिटर गेलेला आहे. 40 लिटर गेले हा. 3 एकराला. हा 3 एकरला. आणि किती दिवसाला सोडायचे आपण? दर 15 दिवसाला आम्ही सोडतो. दर 15 दिवसाला. सोबत ग्रीन लाईफ हा, ग्रीन लाईफ आणि कार्बन ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सोडलेलं नाही. काहीच सोडले नाही. ह्याच्या पूर्वी मग खत घातलेलं आहे, युरिया सोडलेलं आहे, मॅग्नेशियम सल्फेट सोडलेलं आहे, पण रिझल्ट नाही. रिझल्ट नाही. सरांनी काही आम्हाला फवारण्या दिलेल्या होत्या, तर त्या एक 4 ग्रीन शील्डच्या फवारण्या झाल्या. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथं काही म्हणजे काहीच 4 केलेलं फवारण्या आणि एकदा ड्रेंचिंग आणि 4 वेळा ड्रीप मधनं आम्ही हे सोडलेलं सोडलेलं आहे. अच्छा, आता मला सांगा, आज जर बघितलं तर मार्केटमध्ये भरपूर बाहेरचे लिक्विड आहे, बरोबर. काय फरक आहे त्या लिक्विड आणि कार्बन मध्ये? बघा, मला तर कार्बनचा रिझल्ट आला सुंदर. किती टक्के फवारणीचा खर्च कमी होईल हे वापरल्यानंतर? तसा 50% खर्च कमी आहे कमीच आहे. इतर ह्याच्यापेक्षा. अच्छा, 50%. काय सांगाल, इतर भाजीपाला असेल, ऊस असेल, डाळिंब असेल, द्राक्ष आता असेल? मी हा रिझल्ट बघून मी 4.5 एकर शेवगा, आता घरात पण आपली चर्चा झाली की मला इथे ऑर्गॅनिक शेवगा तयार करायचा आहे, प्युअर ऑर्गॅनिक. प्युअर ऑर्गॅनिक म्हणजे तिथे एक चिमूटभर सुद्धा मला त्यात केमिकल किंवा कुठलाही पेस्टिसाइड मला त्यामध्ये नको आहे. एक आपण चांगलं खायला घालू लोकांना. पैसे मिळतील नाही मिळतील तो विषय नंतरचा आहे. आणि जर आपण चांगलं दिलं तर मार्केटमधून काय इनकॅश होणार नाही, पैसे सुद्धा मिळतीलच ना. बरोबर आहे. पण पैसे मिळायचं उद्दिष्ट न ठेवता एक चांगलं द्यायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. चांगलं. आणि आता मला सांगा, याच्यापासून जो ऊस तयार होणार आहे याची हा. चव कशी राहणार आहे? प्रश्नच नाही. ह्याच्यामध्ये ब्रिक्सचं प्रमाण, शुगर ब्रिक्स. कारण का आम्ही द्राक्ष बाग केलेली माणसं आहे बरीच वर्ष, म्हणजे 15-20 वर्ष झालं आम्ही द्राक्षाच्या शेतीमध्ये आहोत पूर्वी. तर त्याच्या रिझल्टमध्ये आम्ही रोज 1 दिवसाला एकची फवारणी त्याच्यामध्ये, म्हणजे त्या सगळ्या शेड्यूल मधून आम्ही गेलोय. सगळा अनुभव आहे. सगळा अनुभव आहे. आता म्हणजे तेच परत जागृत झाली की आता परत द्राक्ष शेतीकडे वळावं काय आपला प्रॉडक्ट बघून. त्यामुळं मी ते इतर ठिकाणी 1-2 एकर का होईना परत आता सुरुवात माझी मी करणारच आहे. त्या बाग लावणारच आहे. 100% लावून. फक्त या तंत्रज्ञानावर. ह्या तंत्रज्ञानावर. अच्छा, तुम्ही समाधानी का आज? 100% समाधान. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? बघा, आता 2 गोष्टी आहेत. एक तर नुसतीच शेती करायची का तंत्रज्ञानयुक्त शेती करायची, यात उत्पन्न सुद्धा मिळालं पाहिजे. जर अशी शेती केली तर साहजिक आहे टनेज वाढणार आहे ऊसाचं. टनेज वाढलं तर आपलं उत्पन्न वाढणार आहे. आणि जर खर्च जर तेवढाच किंवा त्यापेक्षा जर कमी येत असेल तर आपण हे प्रॉडक्ट 100% वापरू असं मला वाटतं. वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे.
समजा जर तुम्हाला ह्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते ऊसाची? आज मग तेच ना, आम्ही मग अशा बऱ्याचशा फवारण्या घेत बसलो असतो, केमिकल टाकत बसलो असतो आणि कंटाळून परत ऊस काढून टाकला असतो पुढच्या वर्षी. ह्याच्यामध्ये काय केलं असतं? म्हणजे तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर वापर हो, करताय. प्रश्नच नाही. म्हणजे मी आपले व्हिडिओ बघितले आणि आपली तळमळ सुद्धा आम्हाला दिसली नाही. शेवटी कसं आहे बघा, आम्ही मार्केटिंगवाले आणि जग फिरलेलीच लोक आहे. असं काय आमच्या तालुक्यातले शेतकरी असा तयारीच आहे. शिकून आहे सर्व. आमच्या तालुक्यात तुम्हाला एक सुद्धा असा शेतकऱ्याने आत्महत्या केली असा एक शेतकरी तुम्हाला कुठल्याही गावामध्ये दिसणार नाही. ऍक्टिव्ह आहे बा सर्व. आणि आज किंबहुना वाळवा तालुक्याच्या निमपट हम्म. आमच्या इथं आता ऊस लागवड तालुक्यात झालेली आहे. आणि सरसकट प्रत्येक तालुक्यात जेवढी ऊस लागवड आहे तेवढी ऊस लागवड माझ्या आता तालुक्यात आहे. हो ना. आहे. आणि तुम्ही मग अनुभव सांगत होते का शेजारी पण ऊस आहे, त्यांच्या ऊसात आणि तुमच्या ऊसात काय? हो, भरपूर. म्हणजे माझे शेजारी पण आता चांगले टेक्नॉलॉजीवाली शेतकरी आहेत. म्हणजे आधी एकरी 100 आता त्यांनी टन ऑलरेडी ऊस काढलेला आहे माझ्या शेतकऱ्यांनी. त्यांचा पण आम्हाला सहकार्य असतं. तर हे ऊसाचं क्षेत्र बघून त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमची मेहनत चांगली आहे आणि तुम्ही जे प्रॉडक्ट वापरताय ते चांगले आहे. चांगली. हा, असं त्यांचा अभिप्राय. म्हणजे आम्ही काय म्हणजे कुठं त्यांनी सांगायला- स्वतःहून हा, ते तुम्हाला स्वतःला सांगितलं. आम्ही काय कुणाला असं विचारायला किंवा अच्छा. सांगायला असं काही गेलेलं नाही. बरोबर. आता मला सांगा, हे वापरल्यानंतर म्हणजे उत्पादन वगैरे वाढणार का? हो, आता ह्या रिझल्ट वरून तर अशी अपेक्षा आहे की 80-85 टन किमान ऊस आरामात मिळाला. निघणार. हा, काय अडचण नाही आहे. जर असंच क्षेत्र जर आम्ही कंटिन्यू केलं, हे ट्रीटमेंट आम्ही एक 6 महिने अजून व्यवस्थित दिली, पाणी मला भरपूर आहे, पाण्याची काय अडचण नाही. बरं, आज रासायनिक वरती काय समस्या राहिले शेतकऱ्यांना? रासायनिक मध्ये काय झालं की आता पूर्वी आम्ही रासायनिक सुद्धा वापरलेलं आहे. तर रासायनिक वापरून सुद्धा जर रिझल्ट मिळत नसेल, म्हणजे मुळीच जर चालत नसेल, तर मग ते रासायनिक टाकून त्याचा उपयोग काय आहे असं बरोबर. विषय. म्हणजे खर्च कमी होणार आहे आपला. हा, आता ह्याच्यामध्ये आम्ही 2 दिवसापूर्वी जी मुळी पण आम्ही बघितली होती, ती अशी पांढरी मुळी आणि भरगच्च मुळी आहे याच्यामध्ये. म्हणजे मला वाटतं हा रिझल्ट पांढऱ्या मुळीचा आहे. म्हणजे पांढऱ्या मुळी चांगली वाढल्यामुळं हा रिझल्ट आहे. अच्छा, म्हणजे कार्बन दिल्यानंतर मुळी वगैरे सर्व ऍक्टिव्ह राहते का? हो, प्रश्नच नाही. कार्बन दिल्यामुळे आम्हाला काळोखी खूप सुंदर मिळाली. सगळ्यात महत्वाची आता वाढ चालू आहे. म्हणजे असं तुम्हाला प्लॉटमध्ये कुठेही वाटणार नाहीये की कुठं ग्रोथ थांबली आहे किंवा हे. म्हणजे आता अजून 1 महिन्यात तुम्ही आलात तर ह्याच्यात अजून तुम्हाला सुधारणा दिसेल या प्लॉटमध्ये. बरं, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी आहे. हो, काय खोटं बोलायची काय गरज आहे ना. नाही, आणि- बरेच शेतकरी आम्हाला विचारता प्रश्न बा हा, हा. का जी माहिती दिलेली तुम्ही बोलायला लावता का शेतकऱ्यांना? नाही नाही, काय बोलायला माझ्यासारखा याच्यावर? शेतकरी बोलायची काय गरजच नाही. रिझल्ट आहे 100% रिझल्ट आणि आम्ही समाधानी आहोत. समाधानी. अच्छा, तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतं? शिवसर आहेत. अच्छा त्यांची पण तळमळ आहे चांगली. अच्छा. त्यांनाही असं वाटतं की बाबा, आणि त्यांनाही सांगितलंय मी, जर तुम्ही असंच आम्हाला म्हणजे जर हे केलं तर आम्ही नक्कीच एक क्षेत्र हळूहळू वाढून 20-25 एकर पर्यंत आम्ही ऊसाची शेती आम्ही नक्कीच नेऊ नक्कीच या नाही. 2-3 वर्षामध्ये. अच्छा, खूप छान माहिती दिली सर आपण. नमस्कार. नमस्कार सर. तुमचा संपूर्ण परिचय आणि कृषी सेवा केंद्राचा ऍड्रेस सांगा, पत्ता. माझं नाव शिवराज कागले. आपला ॲड्रेस येतो कवठेगुलन, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 83-17-23-92-93 आणि आपल्या शॉपचा नंबर आहे, शॉपचं नाव आहे शिवपार्वती कृषी सेवा केंद्र कवठेगुलन. चालते, धन्यवाद सर. हा पुतण्या आहे माझा. ओके, हा. नमस्कार. शेती एकदम असा म्हणजे मेहनती आहे, प्रचंड मेहनती. अगोदर कर्नाटकाला होते. हा, पूर्वी कर्नाटकमध्ये होता. अच्छा. आताही 6-8 महिने झालो तो आला इकडे. म्हणजे आणि तो आल्यापासूनच शेती डेव्हलप व्हायला लागली. 80% मेहनत यांची. हा, यांची मेहनत बरोबर. मेहनत आहे. तुम्ही रोज प्लॉट मध्ये आहे का? हो. काय बदल दिसतो तुम्हाला? काय नाही, एवढं की काळुंकी जास्त येते हा. आणि आपण औषध कसं दरवेळी 15 दिवसाला देतो ना, बरोबर. त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला डोळे दिसते 2 दिवसात. एक ग्रोथ आपल्याला चांगलं होतं. म्हणजे हे दिल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ दिल्यानंतर लगेच बदल दिसला तुम्हाला? हा, हो, एका दिवसात 24 आवर मध्ये दिसतं आपल्याला. हो ना. हो. बर, खूप छान काम करताय. पुन्हा एकदा आपलं तुमचं पण नाव सांगा. चेतन ओमकार औरसंगे. अच्छा, चालतंय सर, धन्यवाद.